परभणीमध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार धक्का दिलेला बघायला मिळतोय। परभणीतील ठाकरेंचे 30 नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत। परभणी जिल्ह्याच्या ठाकरेंच्या निष्ठेच्या परंपरेला शिंदेंकडून हा जोरदार धक्का मानला जातोय। तर निवडून आलेले गेले तरी परभणीकरांची ठाकरेंनाच साथ असल्याचं दिसतंय। खासदार संजय जाधव यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय नेमकी अधिकची माहिती आहे? 30 नगरसेवक आता शिंदेच्या सेनेमध्ये दाखल झालेले आहेत। नक्कीच यामिनी, हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा मानला जात आहे। कारण की काँग्रेसचे उपमहापौर सय्यद समी उर्फ माजुलाला हे जवळपास 30 नगरसेवकांसह शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत। परभणीमध्ये विकास कामे होत नसल्याने आपण शिंदेच्या शिवसेनेमध्ये जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। तर दुसरीकडे जिंतूर तालुक्यातील काही नगरसेवकांनी देखील शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। हा प्रवेश सोहळा शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला आहे। एकीकडे आता शिंदेच्या शिवसेनेकडून परभणी लोकसभा निवडणूक लढवण्याची दावा केला जात असताना त्या नगरसेवकांनी प्रवेश केला असल्याने मोठ्या प्रमाणात पाठबळ भेटणार आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे पारडं जड असल्याचे चित्र देखील आपल्याला परभणीमध्ये पाहावयास मिळत आहे। अगदी अक्षय, मात्र इथे वेगळं चित्र बघायला मिळतंय, कारण निवडून आलेले जे नगरसेवक होते 30 नगरसेवक ते जरी आता ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे गेले असले तरी संजय जाधव जे खासदार आहेत त्यांची निष्ठा इथे कायम दिसतेय। नक्कीच यामिनी, परभणी हा शिवसेनेचा मागील 30 वर्षापासूनचा बालेकिल्ला किल्ला आहे। जो खासदार या ठिकाणी निवडून आला आणि त्यांनी पक्षाची साथ सोडली तो परत कधीच निवडून आला नाही, हा इथला इतिहास आहे। त्यामुळे तर खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील हे ठाकरेंसोबतच आहेत, असं चित्र इथलं आहे। अगदी अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।